एखादा कर्ज खातेदार शेतकरी मयत असेल आणि त्याचं कर्जमाफीच्या यादीत नाव असेल तर त्याची प्रोसेस काय? त्याचबरोबर एखादा शेतकरी मयत असेल, त्याचं अद्यापपर्यंत नाव नाही, परंतु भविष्यातील यादीत त्याचं नाव येऊ शकतं, तर त्यासाठीची प्रोसेस काय? असे अनेक प्रश्न कमेंट्सद्वारे शेतकऱ्यांद्वारे विचारले जात आहेत. तर ते आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता पहिला मुद्दा असा आहे की सध्या आपलं जे कर्जमाफीची यादी आहे ती लागल्यानंतर त्याच्याजवळचा विशिष्ट क्रमांक आहे पुढचा किंवा आधार क्रमांक आहे, त्याद्वारे आपण प्रमाणीकरण करतो. पण आता एखादा शेतकरी आहे तो मयत झालेला आहे, आता त्याचे पुढे वारस आहेत, त्याच्या वारसाला त्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याच नावावर. तर ती प्रोसेस काय आहे बघा. तुम्हाला काय करायचंय, आधार प्रमाणीकरण करण्यासाठी त्या आपले सेवा केंद्रावर जायचंय. त्या ठिकाणी गेल्यानंतर सेतू संचालकांनी, म्हणजे जो आधार प्रमाणीकरण करणारा आपले सेवा केंद्र चालक आहे, त्यानं काय करायचंय, सर्वप्रथम मयत शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे किंवा त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक या दोन पैकी एक टाकायचंय. विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर पोर्टलला त्या सेतू संचालकांना लॉग इन करायचंय. त्यानंतर त्या ठिकाणी त्यानं सेतू संचालकांनाच अनेबल टू ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करायचंय. त्यानंतर कारण विचारल्यास मयत या बटनावर क्लिक करायचंय, म्हणजे मयत निवडून ओके करायचंय. त्यानंतर 4 नंबरचा जो प्रोसेस आहे म्हणजे सगळं सेतू संचालकाला करायचंय. त्यानंतर सेतू संचालकांनी स्वतःच्या अंगठ्याचा ठसा, थंब ऑथेंटिकेशन आपण ज्याला म्हणतो, देऊन तक्रार नोंदवावी. 5 नंबरची प्रोसेस आहे, तक्रार नोंदवल्यानंतर पावती काढून संबंधित सचिवाकडे जमा करावी. आता इथं गैरसमज होतात. शेतकऱ्याला काय करायचंय, तुमच्या घरातला जर कोणी व्यक्ती मयत झाला असेल, त्याच्या नावावर कर्ज असेल, त्याचं कर्जमाफीच्या यादीत नाव आलं असेल किंवा भविष्यात येईल असं तुम्हाला वाटत असेल, तर अशा वेळेस जेव्हा कर्जमाफीच्या यादीत नाव आलं त्या समोरचा विशिष्ट क्रमांक घ्या, आपले सेवा केंद्र महाई सेवा केंद्रावर जा. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महाई सेवा केंद्रवाल्याला हे माहिती आहे, त्याला माहित नसलं त्याला आपला व्हिडिओ दाखवा. त्याच्यामध्ये पहिलं विशिष्ट क्रमांक टाकून पोर्टलला आपले सेवा केंद्र चालकालाच लॉग इन करायचंय, त्यालाच अनेबल टू ऑथेंटिकेट करायचंय, त्यालाच मयत पर्याय निवडून ओके करायचंय आणि त्याला स्वतःचा अंगठा ठेवून थंब ऑथेंटिकेशन देऊन तक्रार नोंदवायची आहे. आणि त्यानंतर ती पावती घेऊन, ती पावती तो तुम्हाला देईल किंवा तो सुद्धा ती पावती तहसीलदार किंवा उपनिबंधक किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊ शकतो. आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ही जी ऑनलाईन प्रोसेस करतो, तर हे ऑनलाईन लॉग इन डायरेक्ट त्यांच्या लॉग इनला जातं. जो सक्षम अधिकारी या संदर्भातला, एक तर तहसीलदार असेल, जिल्हा उपनिबंधक असेल किंवा जिल्हाधिकारी असेल, त्यांच्या डायरेक्ट लॉग इनला हे सगळं जातंय. पण तरी तुम्हाला ही ऑफलाईन प्रोसेस करायची असेल तर ती पावती घेऊन तुम्ही सक्षम अधिकाऱ्याकडे जाऊ शकता. मग सक्षम अधिकाऱ्याची माहिती काढावं लागेल तुम्हाला. एक तर तहसीलदाराकडे जावं लागेल, जिल्हा उपनिबंधकाकडे जावं लागेल किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे जावं लागेल. आता हे झाला हा विषय. आता पुढचा विषय, तुम्ही काय काय कागदपत्र जुळवून ठेवायचे. ज्यांच्या घरचा व्यक्ती मयत झालाय, त्याच्या नावाने शेती आहे, त्याच्या नावाने कर्ज आहे, तर त्याच्या वारसांनी काय करायचंय, तर वारसाचा अर्ज कुठेही मिळतो, वायंडरकडे कुठेही मिळतो. त्यानंतर कर्जदाराचे मृत्यू प्रमाणपत्र, ते तर खूप गरजेचं आहे. त्यानंतर वारस कुटुंब प्रमाणपत्र, म्हणजेच काय, तुम्ही मयत व्यक्तीचे वारस आहात अशा पद्धतीचा एक दाखला ग्रामसेवकाचा किंवा सरपंचाचा सही शिक्क्याचा तुम्हाला चालेल. त्यानंतर आता घरामध्ये एकापेक्षा, आता माझे वडील वारलेले आहेत, आम्ही 4 बहीण 1 भाऊ असे 5 भाऊ आहोत, 5 बहीण भाऊ आहोत. अशा याच्यामध्ये वडिलांच्या नावावर जर कर्ज असेल आणि ते जर मला माझ्या नावावर घ्यायचं असेल तर, किंवा आमच्या 5 बहीण भावंडांच्या कोणाच्या एकाच्या नावाने घ्यायचं असेल तर आमच्या 5 जणांचं संमतीपत्र लागतं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर, किंवा आम्ही 5 बहीण भाऊ आहोत किंवा आम्ही 5 भाऊ आहोत, तर याच्यापैकी एकाच्या नावावर ही रक्कम टाकण्यात यावी वारसाच्या नावावर, असं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र लागतं. ठीक आहे, ते तुम्हाला लागेल. आणि जर तुम्ही एकुलते एकच वारस असाल तर तुम्हाला या संमतीपत्राची गरज नाही. त्याच्यानंतर मयत सभासद जो आहे, म्हणजे जो व्यक्ती मयत आहे, ज्याच्या नावावर तुम्ही कर्ज घेतलं होतं, त्या व्यक्तीचा आधार कार्ड, बँक पासबुक हे सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर संमतीपत्र मी तुम्हाला दाखवतोय तशा पद्धतीचे संमतीपत्र तुम्हाला लागेल, हे सगळं तुम्हाला ठेवावं लागेल.
त्यानंतर ती पावती जी आहे ती पावती तिकडेही लॉग इनला जाते. तुम्ही ऑफलाईनही प्रोसेस करू शकता. ऑफलाईन प्रोसेस केली लवकर होती, पण हे संबंधित कागदपत्र त्या पावती सोबत असले तर बरं होईल. पावती सोबत संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स द्या, ओरिजिनल तुमच्याकडे ठेवा, कारण तुम्हाला ते परत लागू शकतं. तर अशा पद्धतीचा सगळा विषय आहे. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेला बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो. आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर घरात पाटील. धन्यवाद.